हेच त्याच्याशिवाय दुसऱ्याच्या आंदोलनात जायचं कवा बी राज्यात कुठं असू निघालेच आणि तिथलेच आम्ही सहभागी होतो. नुसतं लिहायचं कुठं कुणी तुम्हाला सांगतो सुपारी फोडायची असली तरी ते त्याच्यात सहभागी होते ते लगेच आम्ही त्याच्यात सहभागी होतो. कुठं काही कुणी एस टीनं चाललं तरी एस टीत जातात आम्ही त्याच्यात सहभागी होतो. पाटील हम्म. पाटील तुमच्या आंदोलनाला कुठेतरी यश येते म्हणून ही श्रेयवादाची लढाई माझ्या नाही माझ्या आंदोलनाला गरजवंत नाही. मराठ्यांच्या ही आंदोलनाला गरीब मराठ्यांची गरजवंताची लढाई दादा. ही गरीब वर्षापासून लढते. हे श्रेय त्यांचं आहे. त्यांनी किती वेळ दिलाय ना, किती झिजलेत ना, किती रात होती, किती थंडी होती, किती ऊन होतं, किती पाऊस होतं, विचार नाही केला. कालचं तुम्हाला आष्टीतलं सांगतो, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी बैठक असेल ती एवढी मोठी. त्याला पत्रकार बांधव साक्षाला आहेत. गप्पा ठोकून काय उपयोग आमचा. ते स्वतः साक्षाला आहेत. इतके लोक बैठकीला म्हणतो मी, सभेला लय बघितले मी. जिल्ह्याची सभा होती की काय असं वाटत होतं. इतकं फुल होतं. 5-6 किलोमीटर तीनही ग्राउंड, ते तीनही ते मंगल कार्यालय आणि बाजूचे 4-3.5-4 एकर जमीन असेल. 3.5 एकर तर कम्प्लीट असेल ती जमीन. पुरी लॉक होती. हे काय सोप्या गोष्टी आहेत. ही गरिबांची लढाई. तुम्ही कुंकडून आलात मध्येच गरीबाला श्रेय द्यायचं तर मी वाचिलं म्या केलं मी इतके दिवसापासून म्हणतो हे नको ते आईन कशाला नाटकं हे सरकारचं ऐकून. हे मी सांगतो या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पालकमंत्री असतील संभाजीनगरचे किंवा खासदार असतील ह्यांनी मुख्यमंत्र्याला जर मिसगाईड केलं आणि मुख्यमंत्र्यांनी जर काही त्यांचा ऐकून दगा फटका केला ह्या 1 वर्षापासून लढणाऱ्या मराठ्यांना तर राज्यातला पुरा मराठा फडणवीस साहेबांवरती नाराज होणार आहे. फडणवीस शिंदे साहेबांवरती नाराज होणार आहे. कारण शिंदे साहेबाला जो समाज मानतो ना ते पुरे शिंदे साहेब मनातून उतरणार आहेत. फक्त ह्या दोघा तिघामुळं 100% सांगतो तुम्हाला मी. त्यांनी काहीतरी कानं फुकायची मुख्यमंत्री साहेबाची आणि मग त्यांनी काहीतरी मराठ्यांचा गेम करायचा. आंदोलन करणाऱ्या राज्यभरातल्या दगा फटका करायचा मराठ्यांशी राज्यभरातल्या. हे शिंदे साहेबांनी करू नये. समाज त्यांना मानणार आहे. मी प्रामाणिक सांगतो. हो, आणि शंभूराजे साहेबांनाही सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना समजून सांगा याचं त्याचं ऐकून जर मराठ्यांशी गेम केला तर मराठ्याच्या नजरेतून ते उतारलेच म्हणून समजा. दगा फटका करायचा नाही अजिबात. आणि जी प्रक्रिया सुरू आहे 2-3 महिन्यापासून गॅजेटची परत सगळ्या सोयऱ्यांची सुद्धा आहे आणि हे लागू करा 3ही गॅजेटची. सांगतो ना 2 दिवस